सभापती महोदया, आटपाडीमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीवरती 3 मुलांनी वारंवार बलात्कार केला। जेव्हा त्या मुलीचं मेडिकल केलं तेव्हा ती 5 महिन्याची प्रेग्नंट होती आणि मग पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सांगलीला ॲडमिट केलं। 29/8/2023 ला पीडितेच्या घरी जाऊन तिथला पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील आणि कोरवी या दोघांनी त्याच्या भावाला मारहाण केली की तुम्ही 2 लाख रुपये घ्या आणि हेही तक्रार माग घ्या म्हणून। हे सगळे दिरंगाई करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत, यांच्यावरती आपण कारवाई करणार का? जिने दत्तक घेतली होती त्यांच्या घरी त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीने तिच्यासोबत अतिप्रसंग केला की आणि त्याच्यानंतर ती गरोदर राहिली आणि या संदर्भात गुन्हा दाखल झाला। DNA सॅम्पल त्या ठिकाणी जे आहेत ते आता मॅच करायला दिलेले आहेत। हा जो अर्जाचा विषय आहे या अर्जाच्या संदर्भात गोपीचंदजी त्या मुलीचा अंगठा त्याच्यावर नाही असं पोलीसचा रेकॉर्ड सांगतो, तो दुसऱ्या कोणाचा तरी अंगठा आहे आणि तिनेही पोलिसाजवळ बयान दिलेलं आहे की माझी पोलिसांविरुद्ध तक्रार नाही, मी अशा प्रकारची तक्रार केली नाही। तथापि आत्ता तुम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। पहिल्यांदा तर तक्रार घेण्याकरता टाळाटाळ झाली असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं, तर निश्चित कारण हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, पॉक्सो कायद्यासारखा गुन्हा आहे, त्यामुळे याच्यामध्ये तक्रार घ्यायला जर टाळाटाळ झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावरही कारवाई केली जाईल। दुसरं आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आता माझ्याजवळ त्याचे ब्रीफिंग नाही, पण सदस्य सांगतात ते सत्य मानून अशा प्रकारे जर पोलिसांनी दबाव आणला असेल, मारहाण केली असेल, 2 लाख रुपये घेऊन गुन्हा वापस घ्या म्हटलं असेल तर त्याची चौकशी करून त्याच्यावरही कारवाई केली जाईल।